मराठी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। शिंदे गट आणि भाजपचे बिनसले, सभागृहात जोरदार राडा। ठाणे महापालिकेची पहिली महासभा गोंधळात, भाजप उपमहापौर कृष्णा पाटील बाहेर पडले। महिला नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी। ठाणे महापालिकेची आज पहिली महासभा पार पडली। या महासभेच्या पहिल्या दिवशी भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी पाहायला मिळाली। भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी थेट महासभेतून बाहेर पडले। आम्हाला बोलू दिले जात नाही म्हणून भाजप महिला नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केली। शिवसेना जाणीवपूर्वक आम्हाला डावलत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला। आम्ही जनतेला बांधील असून आमच्या प्रश्नांची उत्तरे मिळालीच पाहिजे असे म्हणत भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते। ठाणे महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते। मात्र सत्ता स्थापनेच्या वेळी दोन्ही पक्षांनी युती करून शिंदे गटाने महापौर पदावर दावा करत भाजपला उपमहापौर पद दिले। आज महासभेच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी पक्षांमध्ये गोंधळ झाल्याचे उपमहापौरांना यांची खुर्ची सोडून बाहेर पडावे लागले। भाजप महिला नगरसेवकांनी प्रतिक्रिया देत सांगितले, 4.5 वर्षाने पहिली महासभा झाली होती, त्यामध्ये आम्ही काही प्रश्न विचारले होते, त्याचे उत्तर देणे अपेक्षित होते, परंतु तसे काही झाले नाही। ठाणेकरांच्या हिताचे जे काही प्रश्न आम्ही इथे उपस्थित केले होते, या लोकांकडे त्याची उत्तरे नव्हती, त्यामुळे आम्हाला कोणी बोलू दिले नाही। प्रश्न उत्तर विचारणे, लक्षवेधी मांडणे हा प्रत्येक नगरसेविकेचा अधिकार आहे। महापौरांनी म्हटले की आपण हे पुढच्या सभेत घेऊ, परंतु त्यांना हे प्रश्न घ्यायचेच नाही। अशा प्रकारे भाजप नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये सत्ताधारी शिवसेना व भाजप हे सतत एकत्रित असूनही जनतेच्या प्रश्नांवरती पुढे कशी वाटचाल करतील हे पाहावे लागेल। आज पहिली महासभा आज जवळजवळ 4 ते 4.5 वर्षांनी पहिली महासभा सुरू होती। मी काही प्रश्न विचारले होते आणि ज्याची आज उत्तरं देणं अपेक्षित होतं, तसंच आमच्या काही सहकाऱ्यांनी लक्षवेधी मांडल्या होत्या आणि जे काही विषय होते ते ठाणेकरांच्या हिताचे, त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही इथे प्रश्न विचारले होते। पण मला असं वाटतं की या लोकांकडे त्याची उत्तरं नाहीये, त्यांना उत्तरच द्यायची नव्हती, त्यामुळे आम्हाला कोणालाही बोलून देण्यात आलं नाही। प्रश्न उत्तरं विचारणं, लक्षवेधी मांडणं हा प्रत्येक नगरसेवकाचा अधिकार असतो। अजेंड्यामध्ये ते सगळं घेतलं होतं पण आम्हाला बोलून दिलं नाही। महापौरांनी असं रुलिंग दिलं की आपण पुढच्या महासभेमध्ये घेऊ, तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना या प्रश्नांची उत्तरच द्यायची नाहीयेत, त्याच्यामुळे आज आम्हाला बोलून देण्यात आलं नाही आणि लगेच तो अजेंडा 10 मिनिटांमध्ये संपून सगळे विषय नेहमीप्रमाणे, त्यांची जी स्टाईल आहे नेहमीप्रमाणे सगळे विषय मंजूर केले, त्याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही। म्हणजे ठाणेकरांच्या हितासाठी जर आपण विषय घेतो तर त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे, नगरसेवकांची प्रश्न उत्तर घेणं अपेक्षित आहे, पण असं काही सभागृहामध्ये घडलं नाही। नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षांनी दादागिरी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच ते करणार असतील, आम्हाला बोलून दिलं नाही, तर आम्ही पुढची एकही सभा होऊन देणार नाही। कारण आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहात आलेलो आहोत, जनतेचा विश्वास म्हणून इकडे बसलेलो आहोत, पण आम्हाला जर बोलून दिलं गेलं नाही तर आम्ही पुढची सभा चालून देणार नाही। नक्कीच मनीष जोशी जे सचिव आहेत, म्हणजे त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना सांगत होतो की आम्हाला बोलून द्या, भले आज प्रश्न उत्तर घेऊ नका, पण आम्हाला काहीतरी विषय मांडायचे जे आम्हाला बोलून द्या, किंवा लक्षवेधी जे आमच्या सहकाऱ्यांनी मांडल्या होत्या त्या लक्षवेधी वाचून दाखवा की जेणेकरून पुढच्या वेळेस अधिकारी त्याची तयारी करून येतील, पण त्याही वाचण्यात आल्या नाहीत। आणि मनीष जोशी जे आहेत त्यांनी अशा प्रकारे सभा गुंडाळली की ते वाटच बघत होते, मला असं वाटतं, कारण त्या अधिकाऱ्यांना आम्हाला उत्तरच द्यायची नाहीयेत, कारण हा सगळा गोलमाल आहे, झोल झालाय, त्यांना उत्तरं द्यायची नाहीयेत। कोणती नेमकी प्रश्न तुमची होती आणि किती भाजपच्या नगरसेवकांना जे आहेत या प्रश्नापासून जे ते डावलण्यामध्ये आलेले नेमकं? भाजपच्या सगळ्याच नगरसेवकांना डावललं आहे आणि सगळेच नगरसेवक, म्हणजे तुम्ही बघितलं असेल आमचे उपमहापौर हे त्यांची खुर्ची सोडून, कारण त्यांनाही लक्षात आलं की इथे सगळं वेगळं घडतंय, चुकीचं घडतंय, त्यामुळे ते त्यांची खुर्ची सोडून खालती आमच्या बरोबर येऊन बसले। त्यांचंही ऐकण्यात आलेलं नाहीये, म्हणजे एक प्रकारे उपमहापौरांचा सुद्धा अपमान इकडे केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे। माझे प्रश्न होते की येणार 3 वर्षात जे काही खर्च झाले, राज्य सरकारचा जो निधी आला त्याच्याबद्दलची उत्तरं मी मागितली होती। आमच्या नम्रता कोळी आहेत, त्यांनी फेरीवाल्यांबद्दल लक्षवेधी मांडली होती, अर्चना मणेरा यांची एक लक्षवेधी होती, नारायण पवार आहेत त्यांची लक्षवेधी होती। आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की लक्षवेधी वाचून दाखवा, पण तेवढंही त्यांनी केलं नाही। त्यामुळे या कारभाराचा आम्ही निषेध करतो आणि जरी आम्ही महायुतीत असलो तरी आम्हाला आमचा कारभार, ठाणे महापालिकेचा कारभार हा पारदर्शकच हवा आहे, त्यामुळे आम्ही चौकीदाराच्या भूमिकेतच काम करू आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी।
अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.